नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. महायुती पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण. निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला मौलिक कानमंत्र. ठाण्यातील चारही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असं समजून काम करा. पुढची 5 वर्ष सेवा करण्याचा विश्वास मतदारांना द्या. विषय आपलाच आहे असा मौलिक कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे ठाणे, कोपरी, पाचपाखाडी, ओवळा माजिवडा आणि कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष महायुतीचा मार्गदर्शन मेळावा बुधवारी पार पडला. त्यावेळेला ते बोलत होते. यावेळेला व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संजय केळकर, प्रताप सरनाईक आणि नजीब मुल्ला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. लोकसभेला संविधान आणि घटनेविषयी खोटे फेक नरेटिव्ह पसरवले होते. त्यावेळेला थोडं गाफील राहिल्याची कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यानंतर लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं काम केलं. राहुल गांधी खोटे बोलतात, खटखट खटाक म्हणतात, पण आमचे पटापट खात्यात जमा झाले. आता बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणारे आमचं सरकार आहे, आम्ही देणारे आणि हे हप्ते घेणारे आहेत. आता लाडक्या बहिणी विरोधात नागपूर कोर्टात गेलेत. उद्धव ठाकरे काँग्रेसचे खरगे खोडा घालतात. त्यांना बहिणींनी जोडा दाखवावा असं आवाहन करून बहिणींविषयी काहीही बोलणाऱ्यांना थोडी तरी लाज बाळगा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावलंय. भविष्यात लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित बहीण योजनेअंतर्गत 25,000 जणींना पोलीस भरतीत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. ठाणे हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असल्यानं सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयानं काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्यात. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, सहपोलीस आयुक्त दत्ता शिंदे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D स्वामी, 18 विधानसभा निवडणूक मतदारांसाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिष कुमार पांडे, रविंदर सिंधू, सुरेंद्र पाल, श्रीजी मणिगंडासामी, जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसंच पोलीस, SST, FST, राज्य उत्पादन शुल्कांमार्फत आत्तापर्यंत करण्यात आलेली कारवाई याबाबतची माहितीही त्यांनी घेतली. तसंच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्यात. ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर आत्तापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेला अवैध मद्यसाठा तसंच अनधिकृतपणे ने-आण करण्यात आलेली रोख रक्कम याबाबतचा आढावा देखील त्यांनी घेतला. तसंच आत्तापर्यंत जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शिवसेना ही बाळासाहेबांचीच असून काही वर्षांपासून गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्ही आगीत उडी घेतली असं स्पष्टीकरण ठाण्यात महायुती पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवसेना ही एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांची मालमत्ता नसून ती बाळासाहेबांची असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. तसंच मशाल चिन्ह क्रांती चिन्ह असून तर घर जाळणारी असल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळताना केली. 2 वर्षाच्या कालावधीत कुणाकुणाला जेलमध्ये टाकायचं याची यादी तयार होती. त्यामुळे आपण तिथे आणखीन काळ थांबलो असतो तर जेलमध्ये टाकलं असतं असं शिंदे यांनी सांगितलं. लोकसभेला विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला होता. त्याचा फटका राज्यात महायुतीला बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळेच योजना बंद होतील, पैसे परत घेतले जातील असा आरोप केला जातोय. परंतु कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. राहुल गांधी खोटारडे ते केवळ खटाखट होऊ द्यात म्हणून म्हणतायत, मात्र आम्ही पटापट पैसे बहिणींच्या खात्यात जमा केले असं शिंदे यांनी सांगितलं. मीरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन आहेत. त्यांनी भगवे फेटे शिवलेत. ते गळ्यात भगवे उपकरणं घालून फिरू लागलेत. त्यामुळे तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर जय श्रीराम बोलायला सुरुवात करा असा सल्ला शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना महायुतीच्या मेळाव्यात दिलाय.
ठाण्यातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, ओळा माजिवडा आणि कळवा मुंब्रा मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेला उपस्थित नेत्यांनी ठाण्यातील महायुतीचे उमेदवार एकत्रित विजयी करायला हवेत असं सांगितलं. यावेळेला प्रताप सरनाईक यांनी मुल्ला यांना उद्देशून जय श्रीराम बोलायचा सल्ला दिल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या. यावेळेला प्रताप सरनाईक म्हणाले की मीरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन आहेत. त्यांनी भगवे फेटे शिवलेत, ते गळ्यात भगवे उपरणं घालून फिरू लागलेत. त्यामुळे नजीब मुल्ला तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर जय श्रीराम बोलायला सुरुवात करा असं सरनाईक म्हणाले. आम्ही आमदार झालो म्हणून नशीबवान आहोत, परंतु भविष्यामध्ये तुमच्यातील काही लोक नगरसेवक, आमदार, खासदार होतील असं कार्यकर्त्यांना उद्देशून सरनाईक म्हणाले. 1997 मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे, मी आणि रवींद्र फाटक पालिका सभागृहामध्ये एकत्रितपणे गेलो. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा स्वभाव शांत होता, कोणाशी जास्त बोलायचे नाहीत. फक्त दिवंगत आनंद दिघे यांचा आदेश आला की जिल्ह्याचा दौरा करून जे काही करता येईल ते संघटनेसाठी करत होते आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले आणि 2.25 वर्षापूर्वी म्हणजे 27 महिन्यांपूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नायक चित्रपटातील 10 अनिल कपूर देखील कमी पडतील अशा स्वरूपाचे शिंदे यांनी काम केलं आहे असंही सरनाईक म्हणाले. मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभेचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्यामार्फत प्रचार रॅली आणि मॉर्निंग वॉक इत्यादींवर अधिक भर दिला जात असल्याचं दिसतंय. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी केळकर यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. नौपाडा भागातील मोठ्या संख्येनं नागरिक बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. तसंच महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देखील त्यांनी यावेळेला दिली. तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी देखील केळकर यांना शुभेच्छा दिल्या. संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सकाळी 7 वाजता सुरू होतो. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते सध्या प्रचार रॅलीवर भर देत असल्याचं दिसून येत आहे. त्यात मागील 3 दिवसांपासून ते मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशी संवाद साधतात. गुरुवारी सकाळी त्यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग यांच्याशी संवाद साधला. यावेळेला त्यांच्या समवेत भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुभाष काळे, राजेश काळे, कृष्णा भुजबळ, गणेश भोईर, सुचित्रा भोईर, संतोष डाळुंखे, रमेश सांगळे, प्रमोद चव्हाण इत्यादींनी देखील सहभाग घेतला होता. यावेळेला केळकर यांचा ज्येष्ठ नागरिकांबरोबर चांगला संवाद झाला. तसंच तरुण वर्गानं देखील महायुती करत असलेल्या कामाचं कौतुक केलं. सलग तिसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक रॅलीला केळकर यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. मतदारांना आता बदल हवा असल्यानं ठाण्यात भीमशक्ती, मनसे शक्ती एकत्र आली आहे. मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव तरुण तडफदार उमेदवार असून 24 तास काम करणार असल्यानं चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकरेट युनायटेड अलायन्सनं अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिलाय. येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्यानं बघितलं असल्याचं यावेळेला खांबे यांनी सांगितलं. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसंच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचारानं विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचं मत सुनील खांबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. यावेळेला मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, DC पाटील, संदीप खांबे इत्यादी उपस्थित होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महायुती पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण. निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला मौलिक कानमंत्र. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर ठाणे पश्चिम. तर मग पुन्हा भेटू याच वेळेला याच ठिकाणी नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.